फायनली आज आपण एका रोड ट्रिपला निघालो आहोत. जास्त लांब नाही, आपल्या कोकणातच जातोय. खूप दिवसांनी मुंबई गोवा हायवेवर येऊन खूप छान वाटतंय. पण ज्या ठिकाणी आता जात आहोत ते माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. का ते मी तुम्हाला तिथे गेल्यावर सांगते. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. मुंबईपासून जास्त काही शूट करू नाही शकले कारण की गाडीमध्ये रिलेटिव्स होते आणि सगळ्यांची बडबड चालू होती. मध्ये फक्त आपण एक जेवणासाठी ब्रेक घेतला होता. आपण इथे ना मानगावच्या अलीकडे थांबलो होतो जेवायसाठी. हे हॉटेल भिवंडी दरबार करून आहे. तर तुम्ही या साईडला येणार असाल तर हे हॉटेल पण छान आहे, फूड पण टेस्टी होतं. आता आपण आहोत दिव्यागरला. माझ्या मम्मीच्या गावी आलोय आपण. खूप वर्षांनी मी इथे आले आहे आणि इथे यायचं कारण म्हणजे माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे. हे गुड मॉर्निंग फ्रेंड्स. काल छान अशी हळद झाली आणि आता सगळे रेडी होत आहेत लग्नाच्या हॉलवर जाण्यासाठी. त्याआधी हा हळद उतरवण्याचा प्रोग्राम चालू आहे. आता मी छान रेडी झालेली आहे आणि हॉल पण इथून 10-15 मिनिटाच्याच अंतरावर आहे, सो काही घाई गडबडी नाही. आज आपल्याला गावात येऊन 2 दिवस झाले आणि हे दिवस कसे पटकन निघून गेले कळालंच नाही. आता सगळं लगेज गाडीमध्ये लोड केलंय. पटकन नाश्ता करूया. आणि इकडे बघा सनराईज किती छान दिसतोय. आणि आता आपण इथून निघत आहोत दिव्यागर मधील सुप्रसिद्ध गणपती मंदिरात जाण्यासाठी. खूप वर्षांपूर्वी मी इथे आले होते, त्यानंतर आज इथे यायचा योग आलाय. हे आहे दिव्यागरचं सुप्रसिद्ध असं सुवर्ण गणेश मंदिर. इथे 1997 मध्ये एका कुटुंबाला खोदकाम करताना ही मूर्ती मिळाली आणि मग इथे मंदिर बांधण्यात आलं. ही मूर्ती 1 किलोपेक्षा जास्त सोन्याच्या वजनाची होती, त्यामुळे ह्याला सुवर्ण गणेश मंदिर असं नाव पडलं. काही वर्षांपूर्वी येथे चोरीची घटना घडली होती, पण त्यानंतर मंदिरात पुन्हा गणेशाची सुंदर अशी मूर्ती स्थापित करण्यात आली. मंदिर आणि आजूबाजूचा परिसर खूपच शांत आणि प्रसन्न आहे. बाहेर आल्यावर एका स्टॉल वरून आम्ही उकडीचे मोदक खायला घेतले. गणपती बाप्पाचं छान असं दर्शन झालंय आपलं आणि वीकडे असल्यामुळे गर्दी अजिबात नव्हती, त्यामुळे आरामशीर दर्शन झालं. तर आता आपण इथून निघालो आहोत हरिहरेश्वरच्या दिशेने. आपल्या तिथे आज स्टे असणार आहे. दिव्यागर पासून हरिहरेश्वरचा रस्ता छोटा पण दोन्ही बाजूंनी झाडांच्या सावलीने कव्हर केलेला होता, जस्ट लाईक आपला ओल्ड मुंबई गोवा हायवे. जवळपास 1.5 तासांचा ट्रॅव्हल करून आम्ही हॉटेलवर पोहोचलो. आणि आता मी पोहोचले आहे हॉटेल रॉयल ग्रीन रिसॉर्ट. हे ह्यांचं रिसेप्शन एरिया आहे आणि हॉटेल मंदिरापासून लांब आहे, पण शांत आणि निसर्गरम्य आहे. चला तर तुम्हाला रूम टूर देते. आम्ही 5 जण असल्यामुळे मोठी फॅमिली रूम घेतली होती. रूम खूपच जास्त स्पेशियस आणि नीट अँड क्लीन होती. जर तुमच्यासोबत मोठी फॅमिली किंवा ग्रुप असेल तर तुम्ही इथे आरामशीर राहू शकता.
आम्ही 5च जण होतो, पण इथे आरामशीर 10 ते 12 लोकं राहू शकतात. मस्त फ्रेश होऊन आता आम्ही जेवायला आलो आहोत. हे हॉटेल स्वयं आहे. मंदिरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. यापूर्वी सुद्धा आम्ही या हॉटेलमध्ये आलो होतो. त्यामुळे टेस्ट माहीत असल्याने आम्ही इकडे-तिकडे न जाता या हॉटेलमध्येच डायरेक्टली आलो. आम्ही व्हेज थाली मागवली होती, ज्यामध्ये डाळ, भात, चपाती, मिक्स व्हेज भाजी आणि चवळीची भाजी होती. जेवून थोडा वेळ आराम करून आता आम्ही निघालो आहोत हरिहरेश्वर मंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी. या मंदिराला दक्षिण काशी असंही म्हटलं जातं. ही मंदिराची पार्किंग आहे आणि पार्किंगमधून बघा सनसेट किती सुंदर दिसतोय. मंदिरात आत शिरताना येथील एका घराला द्वारकामाईसारखं बनवलं आहे. वीकडे असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती आणि गर्दी नसल्यामुळे थोडीफार दुकानं चालू होती. हरिहरेश्वर हे मंदिर समुद्र किनाऱ्यावर वसलेले आहे. मुख्य मंदिरात जाण्यापूर्वी कालभैरवाचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. महादेवांचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. मंदिराचा इतिहास 500 वर्षांपेक्षा जुना मानला जातो. पेशव्यांच्या काळात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. महादेवांसोबत इथे तुम्हाला गणपती बाप्पा आणि हनुमानजींचं दर्शन करायला भेटतं. श्री शंकरांचं छान असं दर्शन झालं आणि आज वीकडे असल्यामुळे अजिबात गर्दी नव्हती, कोणीच नव्हतं, फक्त आमची फॅमिलीच होती. आता वाजलेत संध्याकाळचे 6:45. तर आता आपण आलोच आहे, तर म्हटलं बीचवरती पण एक राऊंड मारून येऊया. आणि बीच सुद्धा इथून हाकेच्या अंतरावरती आहे. चला तर बघूया आपण आपल्याला इथे चहा कॉफी काय भेटतंय का. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आहे डे 2 इन हरिहरेश्वर आणि आपण सकाळी सकाळी आलो बीचवरती. आता वाजले सकाळचे 9 आणि आपलं चेकआउट टाईम आहे 11:30. सो त्याच्या आधीच आपण थोडा बीचवरती टाईम स्पेंड करणार आहोत. आणि या बीचवरती तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स सुद्धा करायला भेटतील. तुम्हाला माहितीच आहे की काल आपण हरिहरेश्वर मंदिरामध्ये गेलो होतो. तो झेंडा दिसतोय ना, तिथे मंदिर आहे. आणि या मंदिराजवळच असलेला बीच खूप स्वच्छ, शांत आणि निसर्गरम्य आहे. आणि या बीचवरून संध्याकाळचा सनसेट खूपच सुंदर दिसतो. जर तुम्ही येणार असाल तर तुम्ही वीकडेलाच येणं प्रेफर करा, कारण की वीकेंडला खूप जास्त रश असते. राहण्याचे पण खूप ऑप्शन्स आहेत, पण तुम्ही इथे यायच्या आधी बुकिंग करूनच या. आता आपण हॉटेलमधून चेकआउट करून मुंबईच्या दिशेने निघालो आहोत. इथून अप्रॉक्सिमेटली आपल्याला 5.5-6 तास पोचायला लागतील. तर आता आपण घरी पोचलो आहोत. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.